तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत मळद गावात. एक शिवा बैलाची एक कहाणी अतिशय वेगळी मित्रांनो, कारण की बैल सांभाळणं म्हणजे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. पण एवढ्या हालाकीच्या परिस्थितीतून सुद्धा आज बैल सतत उन्हाळ्याच्या मैदानामध्ये गुलालात या, आणि त्याचं 10 का 11वं मैदान गुलालाच आहे. तर मित्रांनो, आपण प्रत्यक्षात आज त्यांच्या दावणीवरती आलोय. तर आज आपल्या समोर किशोर भाऊ आहेत. किशोर भाऊच्या परिवाराचा परिचय करून द्या. नमस्ते किशोर भाऊ, आपला प्रथमता परिचय करून द्या. तर शिवाची खरेदी कुठून घेतली? शिवाची खरेदी आपण आजच पाण्यात घेतली होती. हा, लहान असताना म्हणजे 15,000 खरेदी शिवा. तर व्यवसाय कुठला? मी व्यवसाय रिक्षा धंदा, माझी गाडी आहे, स्वतः मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालून सगळं मी बैलाकडे म्हणजे बैलाचं करता. तर त्या बैलाचं सगळं तुमच्या पाठीमागं कोणचं आहे सगळं हे करतं? माझा बारका भाव आहे, हा, संतोष मध्ये हा, नाव आहे. तो सगळं हँडल करतो. हा. मैदान जाताना आम्ही दोघं संगत असतो. सांगा. मित्र परिवार सगळं संघ असतो. म्हणजे तुमच्या सहकार्याला मित्र कोण कोण असतात? सहकार्याला विशाल भोसले, अमोल भोसले, हा, वीरवाया हा, भोसले, शेखान पठार, दिगंबर पवार, पप्पू कालगावकर, रवी जाधव, रणजित दाहिंजे, प्रशांत दाहिंजे आणि अनेक जेवढे मित्र आहेत असे. म्हणजे बरेचसे मित्र परिवार येतो. तर लहानपणी आदत वयात घेतल्यापासून काय अडचणी तुम्हाला आल्या असतील की का पायऱ्याला ह्याला? आता सतत सारखे म्हणतात पायऱ्यातला अडचण येते. काय झालं, आपण ह्या एक गरीब परिस्थितीनुसार आपण नियोजन आपल्याकडून काय मोठे नियोजन झाले, हा, पण बैल आपला पळतो, हे लाईव्ह पळतो. म्हणजे आदत वयापासून जास्त पळतोय. आदत वयापासून त्यांनी नाव केले. हा, 2 महिन्यात 13 मैदान गागावले. घाटाच्या वरती तिकडं कोणाकडे सांभाळावं आता? तिकडं महादा ड्रायव्हर कास्तरवाडीकरांकडे बैल होता. तिकडं तिकडं जास्त करून महादा ड्रायव्हर नाव बैल झालं. माझा ड्रायव्हरने जास्त हे केलं. त्याच्यानंतर इकडं कधी तुम्ही आणता बैल? आता आपण त्याकडेच होता मध्ये. हा, आता बैल 4-5 महिने झाले बैल आणला. आता किती दाती झाला? आता जुळलाय बैल, जुळलेला. तर आताच्या काळात सारखं पायऱ्याचं वायद्याचं प्रमाण निघलं, तरी तुम्ही कसं काय हे हँडल करता? जे आपलं ऐकतनुसार जी पायरा होईल ते आपण करतो. बैलाची अशी खासियत आहे, बैलाला जर बैल पुरला बैल 100% बोलायला बैल राहतो. बैलाला खालनं पण तळ आहे, तोंडाला पण तळ, म्हणजे हवरा आहे बैल, तळा निकालाला हे हवरा आहे बैल. बैला गाडी असेल बैल गाडी सोडत नाही. आता चालू सीझनला किती गुलाल आहेत त्याचं? आता चालू सीझनला 3 गुलाल झाले. 3 गुलाल झालं. कुठं कुठं? या पहिला गुलाल झाला गुणवडीमध्ये, दुसरा गुलाल अंजनगाव मध्ये, आणि तिसऱ्या त्या दिवशी आपण कळमला क्वार्टरला राहिलो, क्वार्टर फायनल. आता रिक्षा चालवायची आणि प्लस शर्यतीचं बघायचं. काही बैल मालकांनी, मोठ्या मोठ्या लोकांनी बैल विकाय काढले की ते पैसा भरपूर आहे, पण पाठीमागं लोक नाहीत. ते काय वाटतं तुम्हाला? ही एक आपल्याला छंद, लहानपणापासून छंद आहे बैलांचा. आपल्याला जेवढं म्हणजे करतोय ते सगळं बैलासाठी करतोय आपण, पण देव पण आपल्याला कुठं कमी पडून घेतलाय. आता तुम्ही घर प्रपंच बघायचा, बैलाचा शर्यतीचा नाद बघायचा, ते तरी कसं ऍडजस्टमेंट करता? सगळं ऍडजस्ट करावं लागतं. आता काय हाय नाद मानला तर परत त्याला प्रपंचाचा वडा वेगळाच, छंद वेगळाच, मग ते कसं काय? हाय घरची पण कामाला जाते, निश्चित कामाला. होय, म्हणजे पूर्ण फॅमिलीची साथ आहे शिवा पळवायला. सगळे साथ काय. तुमच्याकडे एकूण बैल किती? आता एक वासरू माझ्याकडे. हा, 3 बैल आहेत. एक चेतक आहे, एक शिवा आणि एक महाकाल. 3 बैल आहेत, चेतक, शिवा आणि महाकाल. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही मैदानाला जाताना कसं नियोजन करून जाता?
मैदान आधी आमचं 4-8 दिवस नियोजन झालेलं असतं. हम्म. सगळ्या म्हणजे विचाराने आम्ही करतो. हा. जाताना सगळं व्यवस्थित करून मैदानावर जातो. पायऱ्याचं नियोजन कोण करतं? पहिल्याचं मी करतो, बाळाचा भाऊ करतो हा. आणि मित्र आहेत जोडीदार. तर तुम्ही आता मैदानाला जाता, नियोजन करता, ह्या सगळ्याच चर्चा संध्या सकारात्मक करून जाता का आदल्या दिवशी होती का 4 दिवसापूर्वी? पायराचा आम्हाला कॉल आला तर आम्हाला वाटलं योग्य होईल. हा. तर आम्ही पायरा झाले की आम्ही पोरांना बोलतो, सगळ्यांना सांगतो असं पायरा हम्म. पोर हा म्हणजे चालते तर आम्ही नियोजन करतो. नाही का शिवाची अशी शर्यत कुठली की तुमची लय हौसाची शर्यत झाली? किंवा बोरला पण राहिला होता, हा. तिथं चांदीची गादा भेटली होती शिवाला, तिथं नंबर गेला. कुठल्या मैदानात ईर्षीला पळाला शिवा जास्त? किंवा आता गुलवडीमध्ये शिवाने लय जेरशीला पळाला, कडनी सेमी काढली का वाघात, होय. लयच पळला बैल. म्हणजे गावच्या शेजारी तुम्हाला शेजारच्या मैदानात तिथं गेल्या वर्षी आपण राहिलो होतो गुलवडी. ह्या वर्षी पण ते बैलांनी कड सेमेला कड लागून सुद्धा बैलांनी किमतीने बैल पळाला. हम्म. दाखवून दिलं त्यांनी आपल्या मालकासाठी पळाला बैल, पण करून दाखवलं त्यांनी. आता तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर पळायला जास्त करून आवडेल? आता मोठे मोठे पैरे तर काय आपल्याला होत नाही, कारण की कोणाला मागितला बैल तर वायदी मागतात. हा. पण आपला लाईव्ह पळतोय, हा. पण बैल आपला अंधारात असल्यामुळं अडचणी येतात. भरपूर अडचणी. हा, बैल जर असा माणसात चर्चेत आला पैर ऑटोमॅटिक होत. तर शिवाचं नियोजन आज साईदाती झालंय. मग कसं नियोजन तुम्ही सगळी करता परफेक्ट? गुलालाचं राहिल्यावर तुमचा आनंद कसा असतो? बैलाला काही लय माणसाची गरज लागत नाही. हा. आणि तिघ जण गेलो तरी बैल सुटतो, सगळ्या गोष्टी पद्धतशीर होत्या. हा. बैल सुटायला बी लय देऊन एका बोटा सुटतो, कोणाला बी सुटतो. त्यामुळे बैलाला काही लय माणसाची गरज लागत नाही. फक्त पुढे सोडायला 1-2 धडा असली हम्म. की काय होणार त्याला लागून आहे त्या गोष्टीने. आणि बैलात एवढी हिंमत आहे. हम्म. इथं ईर्षीचं मैदान असतं. हा. आता आमच्या भागातली 2 मैदानं झाली हम्म. आत्ता. हम्म. गुणवडीतलं झालं, अंजनगाव झालं. हम्म. इथं बैलाला आम्हाला राहायचं, तिथं त्यांनी ठेवून दाखवलं. बैलाला जवळ वर्षभर गट नव्हता. होय. सगळी म्हणली बैल संपला, बैल संपला. हा. पण बैलाला दाखवून दिलं दोनच मैदानात हम्म. की माझ्यात काही दमक आहे. आणि कडेने एक बैल गुणवडीत राहिला, तिथं लय आनंद आहे. मी होतो स्वतः हा. कडाने. मला विचारलं निकाल कोणाचा आहे. अंजनगावमध्ये असं झालं की हा. गुरुशिष्यची जोडी फायनलला लागली. हा. तेव्हा आनंद वाटला की ते आयजबाई म्हणले हा. की संग्राम बघा तुझा शेजारी चेला आहे. हा. तिला आनंद वाटला की गुरुशिष्यची जोडी फायनलला पडली. हा. तेवढा ते आनंद म्हणजे आम्हाला लई म्हणजे संग्रामची आणि शिवाची गाडी शेजारी शेजारी लागली. शेजार लागली ती गुरुशिष्यची. हा. गुरु कोण आणि शिष्य कोण? गुरु शिव आहे. हा. आजपासून त्याच्याबरोबर बिनजोड पळायला हे सगळं शिवाने शिकवलं त्याला. संग्रामला आजच वर. संग्रामची गुलालात पळतोय. हम्म. ती आयजबाई स्वतः तोंडाने मला गुरु शिष्यची जोडी आज फायनलला पाहिजे. आणि त्यात ती शब्द ऐकल्यानंतर एवढा आनंद वाटला हा. की आज समाधान वाटतं की बैल गुलालात आहे. त्याच्या आधी आपलं चेतक म्हणून कंटिन्यू 10-15 गट होते त्याचे. हा. एक फायनल होती. पण काय कारण असतं ते बैल मार खाल्ला. हा. त्याच्याबरोबर पेरा चांगला होता. हा. गुरवडीच्या मैदानात दुश्मन होता. हा. पण काय आमच्या चुकीमुळे बैलांनी मार खाल्ला. पण तिथं आमच्या शिवानी आमच्या गोट्या गुलाल आणला. म्हणजे गुलाल महत्वाचा आहे सध्याच्या गुलाल काळात. महत्वाचा. आमच्या गोट्याची गुलाल आणला. हा. तेव्हापासून जी बोलत होती ना हा. की बैल संपला, बैलात काय राहिलेलं आहे. हा. बैलांना दाखवून दिलं की मी अजून संपलो नाही आणि सगळ्या उरून पडलो. बरं, चालते. धन्यवाद. तर तुम्ही लग्नाच्या आधी शिवा घेतलाय का लग्न झाल्यानंतर घेतलेला आहे ते सांगा आधी. होय. मग घरी आणल्यानंतर काय वाटलं शिवा बैल दारात दिसल्यानंतर? आहे त्यांना नाद म्हणून आता पुराची आवाज पाहिजे ना. हा. त्यांच्या समाधानात मी पण आनंद. होय. म्हणजे हा. त्यांचा जो आनंद ना तो माझा आनंद. म्हणजे थोडक्यात साथ हम तेरे साथ साथ है. साथ कायम असतात. तर ज्यावेळेस शिवा मैदानाला जातो त्यावेळेस काय वाटतं? आनंद. मग लाईव्ह प्रक्षेपण बघता का तसं? हा, बघतो. होय. गोलालात राहिल्यानंतर काय वाटतं? फायनलला राहिल्यावर आनंदच होतं होणार की आता.
बरं चालते, तुम्हाला शुभेच्छा. तर मावशी नमस्ते. आता हे दोघं जर त्यांच्या कामानिमित्त बाहेर गेलं तर बैलाचं कसं काय तुम्ही नियोजन करता? खायला घालते, पाणी पाजते, होय. व्यवस्थित सगळं करते. तर मग बैल मारतो, सगळे मात्यात नंदी मारतो, जवळ येऊन देत नाही. नाही ते मारत. होय. ते लहानपणापासून सवय ना, त्यामुळे नाही मारत. आता शिवा पळा गेल्यानंतर तुम्ही लाईव्ह बघता का घरात आपलं टीव्ही बघत बस? टीव्ही मोबाईलवर बघायचं. होय. मग तुम्हाला सेमी फायनल गट पास केल्यावर कसं वाटतं काय? होय. प्रथम आपला परिचय करून द्या. मी पप्पू मध्ये हम्म. तर आता आपण ज्यावेळेस मैदानाला उद्या जायचंय, 10 दिवस मैदानात पडतात, त्यावेळेस कसं नियोजन तुम्ही करता? पायरा चांगला करून गाडीचं नियोजन, हा. पोरांना फोन करून सर्व गोष्टी व्यवस्थित, ड्रायव्हर जास्त करून कुठल्या ड्रायव्हरला बैल पळतो? आपल्याला माडा आहे कसा महादा ड्रायव्हरचा. मग महादा जास्त नियोजन करतो का तुमच्याकडेच असतं सगळं? वर गाठाव गेलं ते नियोजन जास्त करतो. होय. आपल्याकडे आलं आपण करतो. बिनजोडच्या मैदानात कुठं पळालाय का शिवा? हा पळा बंदीच्या काळात आपण बिनजोड भरपूर केले. बंदीच्या काळात बिनजोड भरपूर झालं. आता बोरजाईवाडीला पण बिनजोड केले. होय. होय. ते कोणत्या बैला बरोबर जाते? ते एवढं नाही लक्षात आता. हम्म. मोठे माडा तर ताई नमस्ते. प्रथम आपला परिचय करून द्या. धनश्री संतोष निर्मळ. तर बैलाचं नियोजन कसं तुम्ही करता? आता दोघं जर कामावर गेल्यानंतर काय वाटतं, कसं नियोजन असतं खाया पाण्याचं? त्याला माझी पण सवय आहे पहिल्यापासून. हा. तो लहानाचा मोठा झालाय आमच्या समोर. होय. तर तो कुणालाच मारत नाही. घरी. आणि ज्यावेळेस मैदानावर जातं त्यावेळेस काय वाटतं? त्यावेळेस काय आता सगळ्यांना आनंदच होता. असं वाटतं की आपला बैल पळतोय म्हणलं तर काय गुलालाच राहिला. तुम्ही नाराज बिराज होता का नाही जर एखाद्या वेळेस गट नाही निघला किंवा मैदानात नाही राहिला नंतर? काय आता एखाद्या टायमिंगला आपण पण समजून एवढं तेवढं द्यायलाच लागलं. होय. काय हारजीत ही चालते, खेळ आहे म्हणल्यावर कुठला हारजीत असते. ज्यावेळेस बैल गुलालात राहतो त्यावेळेस तुम्ही लाईव्ह बघता का युट्यूबला बघता का की गुलालात मोबाईलवरती लाईव्ह बघत असते. सतत का? तर ज्यावेळेस तुम्हाला सेमी पास होता त्यावेळेस काय वाटतं? काय आता आपला बैल मैदानात गुलालात राहिला म्हणल्यावर आनंद होतो. आणि ह्या तुमच्या गावा शेजारच्या 2 मैदानात गुलाल झाल्यावर तुम्हाला काय असं वाटलं? काय आता आपला बैल आनंदात इतकं वर्षभर गुलाल नव्हता, काय नव्हता, पूर्ण वर्षातून तो गुलालात राहिला होता. हा. भरपूर आनंद झाला. आणि आमची फॅमिली पण पूर्ण फॅमिलीची साथ आहे आमची दोघांना भावांना. होय. हो. मग ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आजींचा आशीर्वाद घेता का बैल जाताना काय? आशीर्वाद काय आता आशीर्वाद पाठीशी असतच की. होय. पण तरी पण जाताना काय हरलं काय झालं तर तुम्ही म्हणजे नाराज झालं, बाया असन संतो असन काय हरलं म्हणजे नाराज हार झाल्यावर ते नाराज झाल्यावर तुम्ही काय संध्याकाळी काय आता एवढी तेवढी साथ प्रत्येकाची साथ आहे एकमेकाला, त्यामुळे काय समजून घेतो ते सगळे. होय. बरं चालतंय. तुम्हाला शिवाला आणि तुम्हाला अख्ख्या फॅमिलीला येणाऱ्या काळात भरपूर असं यश मिळो हेच ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.